आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज। जिल्ह्यात मुख्यमंत्री बळीराजा शेतपाणंद रस्ते योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी, पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे आवाहन। मुख्यमंत्री बळीराजा शेतपाणंद रस्ते योजना ही शासनाची अत्यंत महत्त्वाची व शेतकऱ्यांच्या हिताची योजना असून या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून काम करावे। सोलापूर जिल्हा या योजनेत राज्यात अग्रेसर राहील यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले आहे। नियोजन भवन येथील सभागृहात आयोजित मुख्यमंत्री बळीराजा शेतपाणंद रस्ते योजनेचा आढावा बैठकीत ते बोलत होते। यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य, आमदार सचिन कल्याण शेट्टी, आमदार समाधान आवताडे, आमदार उत्तम जानकर, आमदार नारायण पाटील, आमदार बाबासाहेब देशमुख, आमदार अभिजित पाटील, जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील, उपजिल्हाधिकारी रोहयो अंजली मरोड यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते। पालकमंत्री श्री गोरे म्हणाले की योजनेच्या पहिल्या टप्प्यात वाद नसलेल्या रस्त्यांचे सीमांकन करून त्यांची कामे तात्काळ सुरू करावीत। दुसऱ्या टप्प्यात वादग्रस्त रस्त्यांचे वर्गीकरण करून त्यावरील प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करावा। तालुकास्तरीय समितीचे अध्यक्ष असलेल्या संबंधित आमदारांनी अधिकारी व प्रशासनाशी समन्वय ठेवून कामांना गती द्यावी अशा सूचना त्यांनी दिल्या। या योजनेअंतर्गत 1 किलोमीटर रस्त्यासाठी कमाल 15 लाख रुपयांपर्यंत निधी उपलब्ध करत असून जिल्ह्यात निधीची कोणतीही कमतरता नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे। त्यामुळे वाद नसलेल्या रस्त्यांची कामे तातडीने सुरू करण्यावर भर द्यावा असे निर्देश त्यांनी दिले। महसूल व वन विभागामार्फत 14 डिसेंबर 2025 रोजी सुरू करण्यात आलेल्या या योजनेचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना शेतमाल वाहतुकीसाठी मजबूत व सुलभ रस्ते उपलब्ध करून देणे हा आहे। या योजनेत शेतरस्ते व पाणंद रस्त्यांचा समावेश असून रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी चर खोदणे, मुरुम टाकून दबाई करणे तसेच आवश्यक ठिकाणी सिमेंट पाईप बसवण्याची तरतूद करण्यात आली आहे। उपजिल्हाधिकारी रोहयो अंजली मरोड यांनी योजनेविषयी माहिती देताना सांगितले की यासाठी राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय व विधानसभा क्षेत्रस्तरीय समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत। जिल्हास्तरीय समितीचे अध्यक्ष पालकमंत्री असून जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक आदी अधिकारी सदस्य म्हणून कार्यरत आहेत। जिल्हा भूमी अभिलेख अधीक्षक श्री घोडके यांनी सांगितले की जिल्ह्यातील 4911 शेत किंवा पाणंद रस्त्यांची यादी प्राप्त झाली असून त्यापैकी 372 रस्त्यांचे सीमांकन पूर्ण करण्यात आले आहे, तर उर्वरित रस्त्यांचे सीमांकन ही वेगाने सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे। प्रतिनिधी सूरज पारवे, प्रेस मीडिया न्यूज, सोलापूर।